मुंबईत 11 वर्षाच्या मुलाच्या अंगावर पिटबुल सोडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। 2024 मध्ये देशभरात 37 लाखांहून अधिक कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत। मात्र सरकारचं धोरण फक्त लसीकरण आणि नसबंदीवर का केंद्रित आहे? का नाही होत ठोस कारवाई? श्वान प्रेमींचं काय म्हणणं आहे? चला पाहूयात या खास रिपोर्ट मधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये देशभरात 37 लाखांहून अधिक कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत। मुलं, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे। यापैकी 54 जणांचा संशयित रेबीजमुळे मृत्यू झालाय। तरीही केंद्र सरकारचं धोरण फक्त लसीकरण आणि नसबंदीवर केंद्रित आहे। मात्र भटक्या कुत्र्यांवर ठोस कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तसंच याबाबत काँग्रेस खासदार डॉक्टर शोभा दिशेन यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केलाय। याला मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री SP सिंग बघेल यांनी उत्तर दिलंय। भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नगरपालिकांची आहे, पण भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम राबवत आहेत, अशी माहिती बघेल यांनी दिली। देशभरात कुत्रा चावण्याच्या घटना झपाट्याने वाढत आहेत। 2024-25 मध्ये सरकारने रेबीज विरोधी लसींसाठी 14 कोटी 23 लाख रुपये खर्च केले, तर गेल्या 5 वर्षात तब्बल 35 कोटी रुपये खर्च झाले। तरीही कुत्र्यांनी चावण्याच्या घटना कमी होत नाहीत। दुसरीकडे ABC नियमांप्रमाणे कुत्र्यांना हटवता येत नाही। उलट जर एखाद्या कुत्र्याला पकडलं आणि त्याला रेबीज नसल्याचं आढळलं तर त्याला पुन्हा तिथे सोडावं लागतं। भारतीय प्राणी कल्याण मंडळानं अर्थात अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियानं अनेक मार्गदर्शक तत्व आणि सूचना जारी केल्या आहेत। मंडळानं योग्य कारवाईसाठी गेल्या वर्षभरात संबंधित आणि स्थानिक संस्थांना 166 पत्र पाठवली आहेत। मात्र अनेक ठिकाणी स्थानिक आणि श्वानप्रेमी यांच्यात वाद निर्माण झाले। विशेषतः मुलं आणि ज्येष्ठ नागरिक ज्या ठिकाणी फिरतात त्या ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यावरून वाद निर्माण होत आहे। सरकारचं धोरण कुत्र्यांच्या हक्कावर जास्त आणि नागरिकांच्या सुरक्षेवर कमी केंद्रित आहे, असा आरोप नागरिक करत आहेत। कर्नाटकात मुलांच्या मध्यान्ह जेवणासाठी प्रतिजेवण 12.42 रुपये मंजूर आहेत, तर कुत्र्यांच्या खाण्यासाठी 22 रुपये। ही तफावत सरकारच्या प्राथमिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे। त्यामुळे कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या जखमा विशेषतः मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जीव घेण्या ठरू शकतात। सरकारने फक्त लसीकरणावर अवलंबून न राहता ठोस उपाययोजना करायला हव्यात, असं तज्ञांचं मत आहे। रस्त्यावरील कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ रेबीज पुरता मर्यादित नाही, तर तो थेट नागरिकांच्या सुरक्षेशी जोडला गेलाय। त्यातच श्वानप्रेमी सरकारच्या ABC नियमांचं समर्थन करू शकतात। ते कुत्र्यांच्या लसीकरण आणि नसबंदीला प्राधान्य देतील, मात्र कुत्र्यांना हटवण्याच्या मागणीला क्रूर आणि अनैतिक ठरवू शकतील। तसंच रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन अर्थात RWA च्या नियमांचं पालन करण्याची मागणी करू शकतात। तर दुसरीकडे सरकार 2030 पर्यंत रेबीज मुक्त भारतचं स्वप्न पाहिलंय, मात्र त्यासाठी कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी पुरेशी आहे का, की नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे, हेही प्रश्न उपस्थित झाले आहेत। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।